नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 41। काय हो रमणराव, असं बोलतात का? सोनाली खूप हसून म्हणाली, म्हणे तोंडात मारण्यासारखा जोडा। अहो, या देवाने स्वर्गात मारलेल्या गाठी असतात। कोणाचं कोणाशी लग्न व्हावं हे ठरलेलं असतं। तो देव आणि तो स्वर्ग दोन्ही तू बघितले आहेस का? नाही? मग तुझा यावर कसा विश्वास आहे ग? अहो, आता सगळेच ठेवतात विश्वास, म्हणून तूही अंधविश्वास ठेवतेस? तसं नाही हो। आता बघा बरं, माझी गाठ तुमच्याशीच बांधली होती की नाही, म्हणून तुम्ही मला मिळालात। पण माझा या स्वर्गातील गाठींवर विश्वास नाही, कारण मी जर हातावर हात बांधून बसलो असतो तर या स्वर्गातल्या गाठीने तुला आपोआप माझ्या घरी पाठवलं नसतं। सांग बरं, मी जर प्रयत्नच केले नसते तर तुझी गाठ त्या अमितसोबत बांधली असती आणि मी माझ्या तुटलेल्या हृदयाचे तुकडे जोडत बसलो असतो। पण खरंच मला सांगा, खरंच तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करत होता आणि खरंच माझं अमितशीच लग्न झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं हो? अगं, मी वेड लागून फिरलो असतो हो, खरं की काय? इतकं प्रेम केलं असतं तरीही माझ्यावर? मग तुझ्यासाठी वेडा तर आधीपासूनच होतो आणि त्यात तू मिळाली नाही म्हटल्यावर वेड लागूनच फिरलो असतो। आणि ती म्हणाली, दुसरी कोणी मिळाली असती की? आधीच काय कमी मुली तुमच्या मागे लागल्या होत्या का? कितीतरी मुली मरत होत्या तुमच्यावर। मग मी नाही मिळाली म्हटल्यावर त्यातल्याच एखादीशी लग्न केलं असतं का? नाही ग, मुळात मी या बाजूने विचार करतच नव्हतो की तू मला मिळणार नाही। तू फक्त माझी आहेस आणि दुसरीकडे राहतेस असाच मी विचार करत होतो। त्यामुळे याचे उत्तर मला नाही देता येणार। रमण गाडी चालवत होता। आता त्याने एक टर्न घेतला आणि ती म्हणाली, बरं मग आता सांगा, पण चिडू नका हा, हे खरं नाही होणार। पण फक्त समजा की आता जर मी तुम्हाला सोडून गेले किंवा मला काहीतरी झालं आणि मी तुमच्या सोबत नसेन तर तुम्ही काय कराल? आता रमणला तिच्या बोलण्याचा राग तर आलाच होता, पण तिनं त्याला आधीच सांगितलं होतं की चिडू नका म्हणून, आणि ती त्याला खोदून खोदून विचारत होती। जगातल्या प्रत्येक बायकोला आपला नवरा आपल्यावर इतकं प्रेम करतो, मग आपण नसल्यावर तो काय करेल हे जाणून घ्यायची इच्छा असतेच। आणि नवऱ्यानं म्हणावं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला वेड लागेल, असं काहीतरी उत्तर त्यांना अपेक्षित असतं। आणि तशीच इच्छा सोनालीची पण होती, म्हणून ती त्याला आग्रह करून तो प्रश्न विचारत होती। त्याला तिचा हा प्रश्न आवडलाच नव्हता। मग तो गंभीर चेहरा करून म्हणाला, तू नसशील तर मी वेडा होईल, सांगितलं ना तुला। आणि मग दुसरं लग्न नसतं केलं तुम्ही? तिने आश्चर्याने पुन्हा त्याची चेष्टा करत विचारलं। आणि रमणराव भोळा चेहरा करून म्हणाले, आता वेड्यांचं काय सांगता येतंय होय? ते कधी कसं वागेल, वेडं ते वेडं, आणि त्याच वेडेपणात केलं असतं दुसरं लग्न, असं तो हसत म्हणाला। आणि तिने जोरात एक बुक्की त्याला मारली आणि लटक्या रागात म्हणाली, जा तिकडे, कुठं दुसरं लग्न करायला? त्याने पुन्हा हसत विचारलं, हो हो, जा दुसरं लग्न करायला म्हणे। मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, नुसतं म्हणायचं आपलं आणि मनात काही वेगळंच। ती चिडून म्हणाली, अगं, आता तूच इतकं विचारत होतीस म्हणून खरं खरं सांगितलं तर राग आला का तुला? पण मनातली इच्छा आली ना शेवटी ओठांवर? ती म्हणाली, हाय का आता? आधी म्हणत होतो की तुझ्याशिवाय जगत नाही, वेड लागून फिरेल, तेव्हा का नाही ग तुझा विश्वास बसला? आणि यावर बरा विश्वास बसला लगेच। तुम्ही बायका पण ना का अशा वागता कोणास ठाऊक? नुसतं खोदून खोदून विचारतात आणि मग सांगितले की परत चिडता। मग गप्प बसायचं ना, काय म्हणायची गरज होती का? वेडेपणात दुसरं लग्न करीन म्हणून म्हणे, वेड्याचं काय सांगता येत नाही। तुम्ही कराल दुसरं लग्न, मग बघतेस तुमच्याकडे, तू असताना नाहीच ना करणार मी दुसरं लग्न। विषय असा होता की तू नसल्यावर मी काय करणार? पण सोनू, कशाला ग असले निरर्थक प्रश्न विचारायचं?
नातं विमा पॉलिसीच्या बिद्र वाक्यासारखं आहे बघ. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. उगीचच नाही ते प्रश्न विचारायचे आणि मनाला हुरहुर लावायची. स्वतःच्याही आणि माझ्याही. आणि ती गप्प बसली होती. तुम्ही बायका पण ना, कुठून कुठला विषय नेता तुम्ही बायका. कपाळावरच्या टिकलीपासून आकाशातील ग्रह ताऱ्यावर पोहोचाल तुम्ही डायरेक्ट. आणि बाळ पाळण्यात आहे तोवर त्याचं लग्न, मग त्याची मुलं, इतकं सगळं करत बसता. धन्य आहे बाबा तुमची. ती आता नुसती हसत होती. मग तो मुद्द्यावर येत म्हणाला, स्वर्गातील गाठी असतीलही कदाचित, कारण आपण एकमेकांच्या आयुष्यात विनाकारण नाही येत. आणि मला सांग, तुझ्याशी लग्न करण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागले ना? मग बघ बरं, तूच सांग. माणूस स्वतःचं नशीब स्वतः घडवत असतो. स्वर्गातल्या गाठी वगैरे हे फक्त समाधानासाठी म्हटलं जातं. आणि तिलाही ते पटत होतं. एरवी तिला ते नसतं पटलं, पण रमणच्या सहवासात राहून हे तिला आता पटलं होतं. कारण कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तो खूप धडपडायचा आणि ती मिळवूनच राहायचा. असा तो फार जिद्दी होता. जे लोक प्रयत्न न करता हातावर हात धरून बसतात तेच लोक नशिबावर अवलंबून राहतात. आणि अपयश आलं की नशिबात नव्हतं असं म्हणतात. म्हणजे नशीब ही त्यांच्यासाठी एक पळवाट आहे. पण जे धडपडतात ते स्वतःचं नशीब बदलतात. आणि सोनालीला त्याचं म्हणणं पटलं होतं. कारण रमणने सुद्धा स्वतःचं नशीब स्वतःच घडवलं होतं. नशीब ही गोष्ट जरी खरी असली तरी तिला मात्र प्रयत्नाची जोड ही असावीच लागते. आणि दोघे घरी आले आणि रात्री हळूच ती त्याच्या मिठीत शिरली. आज प्रीतीला पाहून तिला खूप छान वाटत होतं. किती सुंदर गुटगुटीत दिसत होती ती, अगदी बाळसेदार बाळासारखी. आणि सॉरी तर काय, किती लाड करत होते बहिणाबाईचे. आता तिचे होणारे लाड कमी होते की काय? म्हणून सोनालीला रमणकडून असेच लाड करून घ्यायचे होते. म्हणून तर बाळ हवं होतं. आणि गप्पा मारत मारत एकमेकांच्या मिठीत पोटात बोटं गुंफून दोघेही झोपी गेले. सकाळी ती किचनमध्ये होती आणि त्याने पाठीमागून तिला मिठी मारली. ती खुदकन हसली आणि त्याने एक फळ घेतलं आणि कापू लागला. आणि ती म्हणाली, अहो रमणराव, 1 महिन्यावरच आला की तुमचा बर्थडे. काल तुमच्या मित्रांनी आठवण केली म्हणून, नाहीतर मी तर विसरूनच गेले होते. काय लक्ष कुठे असतं ग तुझं? नवऱ्याचा वाढदिवस विसरलीस अशी कशी करू शकतेस तू? तो मुद्दाम तिला रागवण्याचं नाटक करत म्हणाला. अहो, वाढदिवस संपला नाही काय जे एवढे बोलताय मला? अजून 1 महिना आहे. आजर बर्थडे असल्यासारखं बोलू नका. मग तू तर का एवढं मी तर विसरले होते अशी फारच टेन्शन घेऊन बोलत होतीस. तसं नाही हो. आणि मग ती म्हणाली, होय हो, मी काय गिफ्ट देऊ तुम्हाला? आता मी ते कसं सांगू? पण हा, तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं हे मात्र माझं ठरलंय आताच. काय काय गिफ्ट देणार तुम्ही मला? तुझ्या वयाच्या आकड्या इतक्या, म्हणजे 25. परवा माझ्याकडून तुटलेल्या तेलाच्या बाटल्या देणार. आणि सोनाली हसायला लागली. किती बोललीस ग मला त्या दिवशी? तो लहान मुलासारखा गाल फुगवून म्हणाला. आणि तिने त्याचे गाल ओढतच, किती क्यूट दिसत आहात हो, असं म्हणून त्याच्या गालावर किस केला. अहो, पण खरंच सांगा ना, काय गिफ्ट हवे तुम्हाला माझ्याकडून? तुम्ही जे मागाल ते मी देईन. नको गो सोनू, खरंच काही नको. तू माझ्या आयुष्यात आहेस आणि यावेळी माझ्या मिठीत आहेस. हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. तुझी ही क्यूट गोड स्माईल, तू दिलेला रोज सकाळचा किस, तुझं बेभान होऊन प्रेमाचा वर्षाव करणं, उत्तेजित होऊन आवेगानं माझा ओठ चावणं, हे सगळं माझ्यासाठी एखाद्या गिफ्टपेक्षा काहीतरी पटींनी जास्त मोठे गिफ्ट आहे. आणि असं म्हणतच तो त्याची बोटं हळूवार तिच्या पोटावरून फिरवत होता आणि तिच्या पाठीवर किस करत होता. आणि त्याला काय पाहिजे होतं हे तिला समजलं. चला, चावट कुठले, हो बाजूला, असं ती म्हणाली. आणि तो बाजूला झाला. पुन्हा ती म्हणाली, लगेच बाजूला झालात. पण हाय का आता? तूच म्हणालीस ना व्हा बाजूला. मी लाख म्हणेन, पण तुम्ही का झालात बाजूला? अरे देवा, तुझ्या मनातला प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही ओळखता येणार नाही बाबा. कालपासून का अशी वागते कुणास ठाऊक, डोक्यावर पडल्यासारखी.
मग त्याने पुन्हा तिला एक घास फळ चारलं. अहो सांगा ना, काय देऊ मी तुम्हाला? तुम्हाला नको असेल तरी, पण मला द्यायचं आहे ना तुम्हाला गिफ्ट. बरं बाई, आता तूच इतका आग्रह करतेस ना, तर मग सांगतो. मला तुझ्याकडून एकदम स्पेशल असं गिफ्ट हवे, जे आजपर्यंत मला कोणीच दिलं नाही. जे गिफ्ट फक्त तूच मला देशील आणि ते माझ्यासाठी खूप खूप स्पेशल असेल आणि ते मी आयुष्यभर माझ्याजवळ खूप खूप प्रेमाने जपून ठेवीन. आणि त्याला बघितलं की मला सतत तुझी आठवण येत राहील. अरे बापरे, आता असं कोणतं गिफ्ट असेल? म्हणजे नेमकं काय हवंय तुम्हाला ते तरी सांगा. आता त्याचा विचार तू करायचा, मी नाही. तूच देणार आहेस ना मला गिफ्ट. पण या कॅटेगरीतलं गिफ्ट असेल तर मलाच दे, नाहीतर नाही दिलं तरी चालेल. तो हसून म्हणाला, मला तुझ्याकडून असं सगळ्यात हटके गिफ्ट पाहिजे. आता गिफ्टची पण कॅटेगरी असते का रमणराव? पण ना, काहीही अटी घालतात. आता त्यांच्यासारखंच हटके गिफ्ट त्यांना द्यायचं म्हटल्यावर मला आता माझी किती बुद्धी खर्च करावी लागेल काय माहीत. आणि ती आता पासूनच विचार करायला लागली. तिच्यासमोर चुटकी वाजवत आणि तो म्हणाला, मॅडम अजून विचार करायला तुमच्याकडे 1 महिना आहे. मग कर विचार. आधी नाश्ता तरी द्या नवऱ्याला. आणि मनात म्हणाला, आता बघूच तू मला आता काय गिफ्ट देते ते. मी पण बघतोच. आणि ती विचार करू लागली. एक दिवशी तिने त्याचं कपाट उघडलं. त्याचे सगळे ड्रेस पाहिले, त्याची घड्याळं पाहिली. यातलं काहीतरी द्यावं का? आणि मग तीच म्हणाली, नाही नको, या काय आयुष्यभर त्यांच्यासोबत नाहीत राहणार. मग तिने मोबाईल घेऊन सर्च केलं, त्यात काही सापडते का त्याच्या तोडीस-तोड त्याच्या अटीप्रमाणे हे पाहिलं. पण तिला काहीच मिळेना. आणि अशा वस्तूंनी खुश होणारातले रमणराव नव्हते. फूल देऊ का गुलाबाचं, पण ते कुठे त्यांच्यासोबत कायम राहील, सुकून जाईल दुसऱ्या दिवशी. हा एक ब्रेसलेट देते सोन्याचं, SR अक्षर असलेलं. ते त्यांच्यासोबत कायम राहील आणि त्याला पाहिलं की माझी आठवणी येत राहील. पण सॉरींना सोन्याचा अजिबात मोह नाही. तिने जबरदस्ती एक अंगठी घेतली होती त्याच्यासाठी, पण तीही तो बोटात घालण्यापेक्षा बोटातून काढून वर हवेत फेकून खेळत बसतात, कॅच कॅच लहान मुलांसारखं. एकदा ती म्हणाली, अंगठी हरवली तर झालंच निमित्त साहेबांना. त्या दिवशी पासून बोटात घातलीच नाही. मी हरवली तर म्हणून कपाटात ठेवून टाकली आणि झाले मोकळे. शी बाई, काय हा माझा नवरा नुसता चाणक्य नीतीने वागतो. आता यांच्या डोक्यासारखं विचार करणारं डोकं कुठून आणू मी? आणि अचानक तिला सुचलं की यांना पुन्हा एकदा हनीमूनला घेऊन जाते, ते आवडेल यांना. आणि पुन्हा तोंड पाडून तीच म्हणाली, सोनाली काय विचार करतेस तू पण? कोणाला जर कळालं की लग्नाला 3 वर्षे होत आले आणि आमची अजून हनीमूनची हौस भागली नाही तर काय म्हणतील? आणि तिची तीच लाजायला लागली. मग एक दिवशी तिने फार आशेने प्रीतीला फोन केला, कारण ती त्याची बहीण म्हणजे त्याच्यासारखा हटके विचार तीही थोडा तरी करतच असेल ना. बघूया तिच्याकडून काही टिप्स मिळाली तर मिळाली. आणि सोनालीने तिला फोन केला. तिच्या तब्येतीची चौकशी करून म्हणाली, अगं तुझ्या दादूचा बर्थडे आहे ना, त्यासाठी त्यांनी मला एक अट घातली आहे. त्यांना माझ्याकडून काहीतरी स्पेशल गिफ्ट हवे आहे. बाई, आता तू तरी मला सांग ना की काय देऊ मी त्यांना? माझं तर विचार करून करून डोकं चालनासं झालंय बघ. ए वहिनी, तुझा नवरा आणि तू बघून घ्या काय ते, मला काहीही सांगू नको बाई. असाच आहे बघ तो. आता तूच बघ काहीतरी नि दे त्याला एकदम हटके गिफ्ट. कर विचार कर. झालं. प्रीतीने हात झटकले आणि सोनाली पुन्हा विचार करू लागली. आणि रमणराव संध्याकाळी घरी आले. तिने त्याला पाणी दिलं आणि त्यानं तिच्या हातातला ग्लास घेऊन पाणी पिऊन बाजूला ठेवला. तरीसुद्धा ती तशीच हातात ग्लास असल्यासारखं हात धरून उभी होती. आणि तिला पाहून त्याला खूप हसू आलं. ही अजूनही मला काय गिफ्ट द्यायचं याचाच विचार करत आहे बहुतेक, वेडाबाई. आणि त्याने चुटकी वाजवत म्हणाला, काय सोनू, सुचलं का काही? नाही ना, तुम्ही पण ना कसल्या कसल्या अटी घालत असता. एकदम हट्टी आहात तुम्ही. हां, हे नसेल जमत तर तुला
तर नको देऊस, मी कुठे हट्ट केलाय की मला गिफ्ट हवेस म्हणून. हो ना, तेही खरंच होतं. त्याला गिफ्ट देण्याचा हट्ट तिचाच होता आणि बघता बघता त्याचा वाढदिवस 4 दिवसांवर येऊन पोहोचला. त्याने वाढदिवसाच्या पार्टीची सगळी जय्यत तयारी केली होती. सोनाली सुद्धा उत्साहाने कामाला लागलेली होती आणि एके दिवशी तो फॅक्टरीत गेला आणि सोनालीचे पेट जवळ आले होते. महिना भरला होता तिचा आणि तिच्या खूप खूप पोटात दुखायला लागलं, इतकं की ती बेडवर जाऊन गडाबडा लोळत होती. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.